प्रश्न हा पडतो की अरे कोणाला उसने पैसे द्यायचे की नाही, किंवा एखादी व्यक्ती जर अडचणीत असेल, एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम असेल, एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज असेल आणि त्या व्यक्तीनं जर आपल्याला पैसे मागितले तर आपण काय करायचं. आता मी तुम्हाला एक 2-4 उदाहरणं सांगतो जी आपल्या व्यवहारामध्ये घडतात आणि ती अत्यंत महत्त्वाची आहेत. पहिलं उदाहरण आहे की एक व्यक्ती आहे ती बाजारामध्ये जाते आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे आपलं पाकिट तर घरी विसरलंय. आणि त्याच्यानंतर मग तो त्याच्या बाजूला एक ओळखीचा मित्र होता, त्याला म्हटलं अरे एक काम कर ना, माझं पाकिट मी घरी विसरलोय, मला 1000 रुपये दे. आता त्या मित्रानं काय करायला पाहिजे. तो जर मित्र मोकळ्या मनाचा असेल, मूर्ख असेल आणि व्यवहार शून्य असेल, तो म्हणे ठीक आहे दर हे 1000 रुपये. पण जर तो मित्र जो आहे तो हुशार असेल, तो व्यवहारी असेल, तर तो काय म्हणेल, एक काम कर, तुझं पाकिट घरी विसरलंय ना, हे बघ हे 10 रुपये घे, 10 रुपयांनी रिक्षा कर, किंवा 10 रुपये नाही 20 रुपये घे, 20 रुपयांनी रिक्षा कर, घरी जा, पाकिट घे, माघारी ये, आणि येताना तुझ्या पाकिटातले पैसे खर्च कर, जाताना फक्त मी पैसे देतो. 10, 20, 30, 50 रुपये काहीतरी त्याला दिले आणि त्याला पाठवलं, त्याने पाकिट आणलं आणि त्याने खर्च केला. या ठिकाणी ह्याचे 10, 20, 50 रुपये जरी गेले तरी काय हरकत नाही. पण जर 1000 रुपये दिले आणि परत जर मिळालेच नाही तर त्याच्यापेक्षा 10-5 रुपये देऊन व्यवहारी जर विचार केला तर तसं वागलं तर मला वाटतं की प्रॉब्लेम येणार नाहीत. त्याच्यामुळे थेट पैसे देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं थोडेसं मधला मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा. आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती आहे ती दवाखान्यामध्ये आहे, आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कोणीतरी दवाखान्यामध्ये आहे आणि दवाखान्यामध्ये 1 लाख रुपये खर्च आहे, आणि तुम्हाला जर पैसे मागितल्यानंतर लक्षात घ्या, समोरची व्यक्ती आहे, अडचणीत आहे आणि दवाखान्याचा विषय आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला टाळायचं नाही. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की अरे आता पैसे दिले आणि आपल्याला पैसे मिळायचे नाही आणि भविष्यात आपले संबंध खराब होऊ शकतात, तर तुम्ही काय करू शकता, त्या व्यक्तीला मदत करू शकता. म्हणजे कशी, ज्या दवाखान्यामध्ये आहेत त्या दवाखान्यामध्ये काहीतरी वशिला लावून बिल कमी करणं, त्याच्यानंतर सरकारची काही मदत मिळते का, कोणत्या योजना सरकारी आहेत का, त्यांच्याकडून मदत मिळवून देणं. त्याच्यानंतर काही दानशूर व्यक्ती असतात, त्या दानशूर व्यक्तींना शोधायचं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तींकडून काही पैसे मिळवून ह्यांना मदत करायची. म्हणजे लक्षात घ्या की मदत तर करायची, त्यांना अडचणीमध्ये तसं सोडून द्यायचं नाही. पण असं नको व्हायला की आपण पैसे दिले आपणच अडकलो, त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने पण तुम्ही मदत करू शकता. म्हणजे तुमच्याकडे पैसे असले किंवा नसले तरी सुद्धा तुम्ही बिल कमी करणं किंवा डॉक्टरांकडून काही मदत घेणं किंवा सरकारी मदत घेणं किंवा दानशूर व्यक्तीकडून मदत घेणं, हे उद्योग तुम्ही करू शकता. आता तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. कोणाचं तरी लग्न आहे किंवा घरबांधणी करायची आहे किंवा कर्ज फेडायचं आहे, आजच्यासाठी जर कोणाला पैसे लागत असतील तर चुकूनही त्याला पैसे देऊ नका. कारण लग्नाचा खर्च आहे तो जर कमी केला तर काही प्रॉब्लेम नसतो, पण तरीसुद्धा लोक लग्नामध्ये भरमसाठ खर्च करतात, कर्जबाजारी होतात. आणि ज्यांनी कर्ज दिलं, म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलं त्याचं टेन्शन वेगळं, पण ज्यांनी कर्ज दिलं त्यांना जास्त टेन्शन असतं, बाबा देतो की नाही, आणि लग्नामध्ये तर हाऊसमौज करून उडवून टाकलेलं असतं. त्याच्यामुळे लग्नासाठीचं खर्च असेल ना तर त्याला बिलकुल हे करू नका. बाबा साधं लग्न कर ना, साधं लग्न केलं तरी मुलं होतात, हे त्याला समजून सांगा. पण आता आपल्याकडे काही लोक असतात नुसतं ऋण काढायचं आणि सण करायचं, मग अशा लोकांना बिलकुल पैसे देऊ नका. त्यानंतर एकाचं कर्ज घ्यायचं, दुसऱ्याचं फेडायचं, दुसऱ्याचं घ्यायचं, तिसऱ्याचं फेडायचं, असं करत 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 लोक करतात. अशांना सुद्धा तुम्ही मदत करू नका. त्याच्यानंतर आता चौथं उदाहरण सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला फी भरायची, त्याचे वडील आले तुमच्याकडे किंवा आई आली की मला पैसे पाहिजेत म्हणून. अशा वेळेस सुद्धा मधला मार्ग स्वीकारायचा. म्हणजे शाळेमध्ये फीचं जे काही सांगितलंय, समजा की 10,000 भरायचं आहे, तर कमी कसं करता येईल ते बघायचं. दुसरी गोष्ट, जर फी कमी करता नाही आली तरी त्या शाळेशी संपर्क साधून अजून 2 महिन्याची मुदत वाढवून घ्या, की अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना मदत करू शकता. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखाद्याने पैसे मागितले, माणूस विचार करत नाही तो पैसे कशासाठी घेतोय, काय करतोय, आणि त्यानं मागितले तेवढे पैसे त्याला दिले आणि नंतर ते बुडले. आणि बऱ्याच वेळा तुम्ही ज्यांना ज्यांना पैसे दिले त्याच्यातल्या 90% लोकांनी पैसे बुडवलेलेच असणार आहे. आणि त्याच्यामुळे मग आपण विचार करताना त्या गोष्टी विचार करायचा असतो की आत्ता आपण ठीक आहे, आपले चांगले संबंध आहेत, उद्याच्याला भविष्यकाळामध्ये याच्यामध्ये वाद होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात आणि पैसे पण बुडू शकतात, मैत्री पण तुटू शकते. मग याच्यासाठी काय करायचं की एखाद्याने समजा 100 रुपये आपल्याला मागितले, तर तुम्ही एवढेच पैसे द्या त्याला की जे पैसे तुम्ही परत मागितले नाही तरी चालतील किंवा परत मिळाले नाही तरी चालतील. म्हणजे 100 रुपये मागितले, 100 रुपये दिले की तुम्ही विचार करत बसणार अरे आता मला पैसे कधी मिळतील. त्यापेक्षा 100 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये दिले, जाऊ दे, बुडले तर बुडले, किंवा आपल्या मित्र आहे आपण त्याला देऊन टाकले. अशा पद्धतीने त्याला पैसे द्या. म्हणजे त्याने मागितले तेवढे पैसे देण्यापेक्षा जे तुम्ही देऊ शकता आणि माघारी नाही दिले तरी चालू शकतं तेवढे पैसे तुम्ही द्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बरं का, कायम लक्षात ठेवायची. ज्यांनी आपल्याला मदत केली, जे लोक आपल्या अडचणीमध्ये आले आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केलेलं असेल,
अशा लोकांसाठी तुम्ही अगदी शेवटपर्यंत, म्हणजे आपल्याला त्रास झाला तरी चालेल, आपल्याला प्रॉब्लेम आला तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला अडचणीमधून बाहेर काढलं त्यांना कधी विसरायचं नाही आणि त्यांना मात्र 100% मदत करायची. मग भले ते पैसे आपले बुडले तरी चालतील, पण ज्यांनी आपल्याला मदत केली, जे अडचणीत आले, जे प्रॉब्लेममध्ये आले, त्यांना शक्य तेवढी आपण मदत केली पाहिजे आणि कुठलाही हातचा न ठेवता, अपेक्षा न ठेवता मदत केली पाहिजे. बरं, आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.